नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, कालपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो, कारण आपल्याला पितृदोष लागलेले असतात. आता या पितृदोषाची कारणं कुठली आहेत व त्याचबरोबर या पितृदोषापासून आपल्याला निवारण करण्यासाठी आपण कुठले उपाय केले पाहिजेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, पितृदोष म्हणजे काय, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी या पितृदोषामुळेच येत असतात. पितृदोष म्हणजे काय व तो कसा ओळखावा, तर बघा, आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती अकस्मात मृत्यू पावला असेल, जसं की ॲक्सिडेंट किंवा पाण्यामध्ये बुडून, जळून, सर्पदंश किंवा आणखीन काही कारणामुळे, तर अशा वेळी त्या व्यक्तीचा आत्मा हा भटकत असतो. तो खूप त्रास सहन करत असतो आणि त्याच्या आत्म्याचे दोष हे त्या कुटुंबाला लागत असतात. बरेचदा ते पित्र असतात, ते खूप त्रस्त झालेले असतात आणि ते आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देत नाहीत. बरेचदा ते आपल्या स्वतःचा वंश असतो तो संपवण्याचा देखील ते प्रयत्न करतात. त्या व्यक्तीला ते आशीर्वाद देत नाहीत. ज्या घरामध्ये पितृदोष असतात त्या घरात पुरुषांची संख्या कमी होते. हे पितृदोषाचं एक लक्षण मानलं जातं. जर बघा, आपल्याकडून एखाद्या सत्पुरुष, ब्राह्मण, कुलगुरू यांचा अनादर केला गेला असेल तर तुम्ही पितृदोषाने पीडित असता. गोहत्या, पितृंना जल अर्पित न करणे या दोषाचे मुख्य कारण मानले जाते. आता बघा, आपले पितृ अतृप्त असतील तर ते घरातील कुठलेही शुभ कार्य आपल्या घरामध्ये होऊ देत नाहीत. आपल्या कुटुंबाला बऱ्याच अडचणींना, समस्यांना सामोरे जावं लागत असतं. हे पितृदोषाचं एक कारण आहे. त्यामध्येच बघा, संतती न होणे, विवाह न होणे किंवा विवाह न जमणे, जमलेले विवाह मोडणे किंवा पती पत्नीमधील वाद, सततचे आजारपण, आर्थिक समस्या असो, हे पितृदोषाचे कारण मानले जाते. आता बघा, आपल्याला लक्षात आलंच असेल की पितृदोषाची कारणं कुठली आहेत. आता आपण हे जाणून घेऊ की हे पितृदोष निवारण करण्यासाठी आपण कुठला उपाय केला पाहिजे. तर बघा, आपल्याला सर्वात अगोदर म्हणजे आजपासूनच किंवा तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ मिळेल तेव्हापासून तुम्ही आपल्या घराच्या दक्षिण भिंतीला आपल्या घरामध्ये जेवढे कुठले व्यक्ती मृत पावलेले आहेत आणि आपल्या घरामध्ये त्यांचे फोटो असतील तर त्यांचा फोटो आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण भिंतीला आपल्याला लावायचे आहेत. आणि दक्षिण भिंतीला लावून या 15 दिवसामध्ये दररोज आपल्याला त्यांना दिवा, अगरबत्ती, फूल, हार घालून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. यामुळे आपल्याला खूप चांगला लाभ मिळत असतो आणि आपले पितृ आपल्याला आशीर्वादसुद्धा देत असतात. आता बघा, आपल्या घरातील एखाद्या मृत व्यक्तीच्या तिथीला आपण ब्राह्मणाला किंवा गोरगरिबांना भोजन देत असतो. तर भोजन देत असताना आपल्या ज्याचा आपण श्राद्ध पितृ घालत आहोत तर त्या व्यक्तीला जो कुठला पदार्थ आवडतो त्याचा समावेश त्या पदार्थामध्ये नक्की करायचा आहे. बघा, असे म्हटले जाते की या दिवशी अन्नदान, वस्त्रदान केल्याने पितृदोष नाहीसे होतात. आता हे आपण जाणून घेतलं. आता आपण या पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आपण कुठला उपाय केला पाहिजे हे पाहू. आता अतिशय प्रभावशाली एक उपाय आहे, तो म्हणजे बघा, आपल्याला नियमित 21 सोमवार आपल्याला अनवाणी म्हणजे आपल्याला पायात चप्पल न घालता आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये जाऊन 21 बेलाची पानं शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायची आहेत आणि आपल्याला तिथे महादेवाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या दररोज इष्टदेवतेचीही आपल्याला पूजा करायची आहे. असं केल्यास 21 दिवस जर नियमित आपण असं केलं तर आपला पितृदोष नष्ट होतो, कमी होतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बघा, दररोज आपल्याला पंचमहायज्ञ सुद्धा करायचा आहे. यामुळे सुद्धा आपला पितृदोष खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि नष्ट होत असतो. तसेच भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला पितृदोषावरील एक सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे बघा, भागवत पारायण.
जो कोणी या 15 दिवसामध्ये भागवत ग्रंथाचे श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करेल त्याच्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार होत असतो, त्यांच्या पितरांना सद्गती लाभते, त्यांचा आशीर्वाद त्यांना लाभत असतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळत असते. म्हणून नक्की या 15 दिवसामध्ये भागवत पारायण तुम्ही नक्की करायचं आहे. तर त्याचबरोबर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम देखील पठण करायचं आहे. बघा, यामुळे जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनाम या दिवसामध्ये पठण करतो तर आपली ग्रहपीडा, वास्तुदोष, पितृदोष नाहीसे होत असतात. आणि आपण जी का कुठली कामं करत असतो तर त्या कामामध्ये विघ्न, संकटे येतात तर ती दूर होत असतात आणि आपली सर्व कामे मार्गी लागतात. बघा, जर तुम्ही दर बुधवारी 4 वेळा जर विष्णू सहस्त्रनाम पठण केले तर आपल्या पितरांना सद्गती लाभत असते. पितृदोष आपले दूर करण्यासाठी दररोज आपल्याला दर बुधवारी आपल्याला 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला दररोज गाईला चपाती, गूळ किंवा चण्याची डाळ, हिरवा चारा हे आपल्याला खाऊ घालायचं आहे. दररोज आपल्याला जर नाही शक्य झालं तर कमीत कमी अमावस्येला तरी आपल्याला या गोष्टी नक्की करायच्या आहेत. त्याचबरोबर आणखीन एक उपाय म्हणजे बघा, आपल्याला दररोज बेलाच्या झाडाची आपल्याला दररोज पूजा करायची आहे. बेलाच्या झाडाला आपल्याला पाणी घातल्याने सुद्धा आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात आणि आपला पितृदोष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी होत असतो. म्हणून तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या 15 दररोज बेलाच्या झाडाला पाणी घालू शकता. आणि बघा, सर्वात प्रभावशाली सेवा आता कुठली आहे ते जाणून घेऊ. बघा, आपल्याला दररोज या 15 दिवसामध्ये पितृस्तुती आणि बाह्य शांती सूक्त हे दररोज आपल्याला पठण करायचे आहे. त्यामुळे आपला पितृदोष नाहीसा होतो आणि घरात शांतता राहते आणि आपण जे कुठले कामं हाती घेतलेले आहेत ते सर्व कामे मार्गी लागत असतात. तर बघा, आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला या दिवसामध्ये आपल्या सर्वात अगोदर आपल्या घराच्या दक्षिण भिंतीला आपल्याला पूर्वजांचे फोटो लावायचे आहेत. त्यांना दररोज त्यांची पूजा करायची, दिवा, धूप, अगरबत्ती लावायची, हार, फुलं व्हायची आणि त्यांच्या समोर आसन टाकून बसायचं आणि आपल्याला पितृस्तुती आणि बाह्य शांती सूक्त आपल्याला पठण करायचे आहे. आता पितृस्तुती आणि बाह्य शांती सूक्त हे आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर नक्की आपल्याला हे पठण करायचे आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला हवन देखील करायचं आहे. अतिशय अनुभव सिद्ध अशी ही सेवा आहे. तुम्ही नक्की करा, तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळते आणि नारायण नागबळी जो आपल्याला सांगितला जातो वारंवार करायची आपल्याला गरजसुद्धा भासत नाही. आणि ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला हातपाय धुवून आपल्याला आपलं दुसरं कार्य करायचं आहे. तर ही छोटीशी माहिती होती की पितृदोषाची कारणं कुठली आहेत आणि निवारण करण्यासाठी कुठले कुठले उपाय करायचे हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.